आपणा सगळ्यांना नमस्कार. आपला 144 पर्यंत झालं होतं तृप्तीदीपचा. आणखीन त्याच्यात जो आवाज जीवनमुक्त आहे. नाही माझाच प्रॉब्लेम आहे. आवाज येतोय ना? हो येतो येतो. राजेश काहीतरी म्हणायला आवाज नाही. क्लिअर येतोय अगदी. नाही आमच्या इथे कमी आला जरा आता. अच्छा. मागच्या 2 ह्याला खूप चांगला आला होता म्हणून जास्त जाणवलं. काही सेटिंगमध्ये काहीच फरक नाही आहे, सेम आहेत सेटिंग. बरं, तुमचा हा चेक करा व्हॉल्यूम वगैरे. आपलं जे चाललं होतं तर ते जो ज्ञानी असतो तर तो भोगांच्याकडे काय दृष्टीने बघतो, आणखीन प्रारब्ध म्हणजे त्याचं कसं काय चालतं ते. प्रारब्धाच्या वरती त्याचं टाकलेलं असतं. देह प्रारब्धावरी टाकीला असं समर्थ म्हणतात. म्हणजे प्रारब्धावरती हे सगळं सोडून देऊन तो त्याप्रमाणे जगत असतो. आणखीन त्याला जरी प्रारब्धाचे चांगले वाईट सगळे भोग वाट्याला आले तरी त्याच्यापासून त्याला सुख दुःख होत नाही, ते मुख्य आहे. आणि त्यामुळे एकनाथ महाराज पण म्हणतात की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला, किंवा संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण, म्हणून हे म्हटलेलं आहे. म्हणजे इथे नक्की काय होतं, इथे आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं की जीवनमुक्तांना मग भोगालाच लागू नयेत का, दुःख भोगालाच लागू नयेत का, असं अजिबात नसतं. पण जी आपल्यासाठी दुःखाचा लेबल घेऊन येतात ती त्यांच्यासाठी दुःखाचं लेबल नसतं. त्यांच्यासाठी ती एक जीवनातली घटना असते. आणखीन आपल्यासाठी मात्र ते एक दुःखाचं लेबल असतं. म्हणजे इथे काय आहे तर त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तर तो फक्त बदललाय. बाकी काहीही कुठेही बदललेलं नाहीये. केवळ पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे त्यांचा. आणखीन हा केवळ दृष्टिकोन बदलला की आपल्याला देखील त्या पद्धतीने राहणं शक्य होईल. म्हणजे जगाकडे आपण बघतो ते सत्य म्हणून बघतो, आणि सत्य म्हणून बघत असल्यामुळे जगातनं ज्या काय घटना घडतात त्यांचा आपल्यावरती परिणाम होतो. याच्या उलट जीवनमुक्त जो आहे तर तो जगाकडे सत्य म्हणून बघत नाही, देहाकडे सत्य म्हणून बघत नाही. आहेत चाललेलं आहे खेळातल्यासारखं, खेळायचा प्रपंच मानावा, तशा पद्धतीने त्याचं असतं. आणखी त्यामुळे त्याला जगाकडनं काहीही झालं तरी सुख दुःख होत नाहीत. सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. हे आता धरावे नाही तर त्याचं तसं झालेलं असतं. आपल्यासाठी आहे की त्या पद्धतीने आपण वागायचा प्रयत्न करायचा. कारण जे मुक्तांचं सहज वागणं असतं तर ते साधकाच्यासाठी मात्र साधना असते. तो त्याचा आदर्श असतो आणि त्याप्रमाणे त्यांनी साधना करायची असते. सहज वागणं म्हणजे आता इथेही सांगितलेलं आहे की उपनिषदात जेव्हा समावर्तन विधी असतो तर त्यावेळेस सांगितलेलं आहे की यद अस्माकं सुचरितानि तानि सेवितानि. म्हणजे जे आमचं चांगलं वागणं आहे ते फक्त तू स्वीकार. आमच्यात जर का काही चुकीच्या वाईट सवयी असल्या, म्हणजे आपल्याला पटकन न पटणाऱ्या सवयी असल्या तर त्या सोडून दे. याचा अर्थ काय आहे की जीवनमुक्त देखील आपल्या प्रकृतीप्रमाणे चालत असतो. त्याला देखील एखाद वेळेस सवय असू शकते, कशी म्हणजे नाक शेंकरायचं कुठेही वगैरे, अशा पद्धतीच्या सवयी कोणालाही असू शकतात. तशा त्याला देखील असू शकतात. साधारणपणे नसतात पण तरी देखील असं असू शकतं. शिव्या आपल्याला पटत नाहीत शिव्या, पण आता तुकाराम महाराज स्वतः अभंगातनं किती शिव्या दिलेल्या आहेत त्यांनी. अगदी म्हणजे ज्याला अनपार्लमेंटरी म्हणतात तशा देखील शिव्या दिलेल्या आहेत त्यांनी. हे प्रकृतीप्रमाणे चालतं. माऊलींचा अतिशय हळूवार आहे, पण त्याच काळात जनाबाई होत्या. जनाबाईंची भाषा परखड आहे. म्हणजे
जे संत आहेत, जे जीवनमुक्त आहेत, तर ते सुद्धा आपल्या प्रकृतीप्रमाणे त्यांचं सगळं चाललेलं असतं. आणखीन फक्त त्यांच्यात फार मोठं साम्य की ते सगळेच्या सगळे स्वरूपात एकरूप झालेले असतात. त्यांच्यात काहीही भेद नसतो. म्हणून हा असा आणि तो तसा अशा पद्धतीने त्यांच्याकडे बघायचं नसतं. शंकराचार्यांनी सांगितलंय की संतांचं किंवा जीवनमुक्तांचं ज्ञानाच्या बाबतीत जे त्यांची स्तुती करतात किंवा जे त्यांना मानतात आणखीन भक्ती करतात, तर अशा लोकांनी जे पुण्य केलेलं असतं तर ते त्यांच्या भक्तांना मिळतं. आणि जे त्यांच्या हातनं पाप घडतं ते त्यांच्या निंदकांकडे जातं. म्हणजे कधीतरी असा प्रश्न विचारला असेल की जीवनमुक्तांचं मग कर्माचं काय होतं, त्याला हे उत्तर दिलेलं आहे. छान उत्तर आहे अगदी. आणि यामुळे संतांची कधीही निंदा करू नये, कोणाचीच करू नये. पण संतांच्या बाबतीत तर अजिबात नावं ठेवू नये. ताबडतोब त्यांच्या हातनं जर का काही पाप घडलेली असली तर ती आपल्याकडे येतील. त्यांच्या हातनं घडतच नाहीत असं अजिबात नाही आहे. मुंगी बिंगी मारली जाते, डास माशा, म्हणजे अशा पद्धतीने ह्या सहजपणे काय 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 होऊ शकतात. एक एक गोष्टी या सहज होणाऱ्या गोष्टी आहेत. आणखीन दुसरंही काही पाप घडू शकतं प्रारब्धात असलंच तर, अनअवॉइडेबल असलं तर. आपण पाहिलं होतं की काही जे असतात गोष्टी तर त्या आपल्याला क्रियमाण स्वातंत्र्यात आपल्याला अवॉइड करता येतात, आपल्याला त्या त्या टाकता येतात. पण काही ज्या गोष्टी असतात तर त्या आपल्याला भोगायलाच लागतात. तर तशा पद्धतीने जर का झालं तर ते त्यांच्या निंदकांकडे जातं त्याचं फळ भोगा. पण जे त्यांच्या हातनं सुकृत घडतं तर त्याचं जे फळ असतं तर ते त्यांच्या भक्तांकडे जातं. अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. मग आता जे जीवनमुक्त असतात तर त्यांना ताप होत नाही. मग आपल्याला का ताप होतो? त्यांनाही देह आहे, आपल्याला देह आहे, आपल्याला का ताप होतो? याला कारण एवढंच आहे की आपल्याला ताप जो होतो तो भ्रमामुळे होतो. आपल्याला जगाच्या सत्यत्वाचा जो भ्रम आहे तर त्याच्यामुळे आपल्याला ताप होतो. जर का आपण ही जग मिथ्या ठरवलं, आपण ही देह मिथ्या ठरवला तर आपल्यालाही त्रास होणार नाही. पण आपण जगाला सत्य मानतो आणि त्यामुळे जगाचे जे काही आपल्यावरती आघात म्हणूया आपण, तर ते आपल्याला भोगायला लागतात. त्याचा आपल्याला त्रास होतो, आपल्याला त्याचं दुःख होतं, संताप येतो. हे जे सगळं आहे हे आपण जगाला सत्य मानतो, त्याच्याकडनं अपेक्षा करतो म्हणून होतं. जीवनमुक्त जो आहे तर तो अशा पद्धतीने काहीही करत नाही आणि त्यामुळे त्याला जग सुख पण देऊ शकत नाही आणि दुःख पण देऊ शकत नाही. त्याला काय सुख देणार? साखरेच्या मध्ये कोणी साखर घातली आहे का? साखरेच्या लाडवात जरा गोड झालाय म्हणून. तसं त्याला सुख देण्याच्या बाबतीत आहे. तोच आनंदरूप झालेला असतो. मग त्याला सुख काय आणखीन दुःख काय? काहीच प्रश्न येत नाही. म्हणून त्याचं जे संपूर्ण अनिच्छा असते तर ती वैराग्याने असते आणि कित्येक पटीने उत्तम त्याला सुखरूपता मिळालेली असते, आनंदरूपता मिळालेली असते. त्यामुळे त्याची विषयांकडली प्रवृत्ती जाते. जसं भक्ताच्या बाबतीत होतं. भक्त देखील वैराग्य संपन्न होतो. का? कारण त्याला ईश्वराबद्दलच एवढं प्रेम वाटायला लागतं, एवढं प्रेम वाटायला लागतं की जगातल्या बाकी गोष्टींच्या बद्दल त्याला अनिच्छा निर्माण होते. त्याचं लक्ष सुद्धा जाईन असं होतं. एका ईश्वरा वाचूनकही जयाचा आणिक लाणी नाही, असा जो आहे त्याला भगवंत भक्त म्हणतात. की फक्त त्याच्यावरती नजर असल्यानंतर मग जगाच्याकडनं अपेक्षा काय करणार? जगात कशाला सुखाचं तो बघणार आहे? त्याचं सगळं प्रेम, सगळा जो लक्ष आहे तर ते भगवंताच्याकडे असतं. म्हणून भक्त जो असतो तर तो पण अशा पद्धतीने वैराग्य संपन्न असतो. त्यालाही जगाकडनं सुखाची अपेक्षा नसते आणि ज्ञानाला पण नसते. अनुकूल काय प्रतिकूल काय ह्या विवेकाने सगळ्या त्याच्या क्षीण झालेल्या असतात. त्याचा विवेक अखंड जागृत असतो. समर्थ सांगतात की सन्निधची असावा विचार. सन्निध विचार असावा म्हणजे काय? जी काही घटना असेल तिथे त्याला योग्य विचार ताबडतोब मनात आला पाहिजे. त्याच्यातनं जर का आपल्याला त्रास होणार असला तर होतच नाही. मग पुष्कळ जण म्हणतात की खूप ठरवलं हो पण राग आलाच. आता हा राग
घटना घडून गेल्यानंतर आला, पुष्कळ झालं, आपल्याला राग आला, चुकलं एवढं लक्षात आलं. जर का ते सतत आपण लक्षात ठेवत गेलो ह्या बाबतीत, तर हळूहळू हळूहळू आपला तो राग कमी व्हायला लागतो. आणखीन मग घटना घडताना राग आला तर तो त्यावेळेसच आपल्या लक्षात येतो. मग घटना घडायच्या आधी लक्षात यायला लागतो की हो मला राग येणार आहे, येतोय, आणि आपण विवेक वापरायला लागतो आणि पुढे राग येईनासाच होतो. हळूहळू होणारे आहेत या गोष्टी, एकदम कधीही काहीही होत नसतं. हे प्रत्येक बाबतीत आहे. हळूहळू जसं आपण सन्निध विचार ठेवत जातो तसतसे आपल्यात हे बदल घडत जातात. इथे एक प्रश्न म्हटलेला आहे की विवेकाप्रमाणे अविवेकी सुद्धा भोगाने तृप्त होतो. म्हणजे विवेकानेच तृप्ती येते असं नाही आहे. तर याच्यावरती त्याला उत्तर असं दिलंय की ज्ञानी जो असतो तो सुखासाठी विषयांवर अवलंबून नसतो, आणि जो अज्ञानी आहे तर तो त्याच्यावरती अवलंबून असतो. ज्ञानी जो असतो तो सहजच सुखरूप आहे, तो सगळ्याचा उपयोग करून घेतो. ज्ञानी जो आहे तो, जसा आपण रजोगुण तमोगुणाच्या आहारी जाऊ शकतो, पण ज्ञानी जो आहे तो त्यांचा उपयोग करून घेतो. गरज असली तमोगुण वर काढतो. आता निश्चय, भगवान श्रीकृष्णांचं उदाहरण ह्याच्याबद्दल दिलं जातं की भगवंतांनी त्यांचं आयुष्यभर युद्ध केली. केवढी युद्ध केली, अखंड युद्ध केली होती त्यांनी. सतत राजकारण खेळलेत ते. आणखीन ह्याला युद्धाला आता मरेन किंवा मारेन असा निश्चय लागतो, तमोगुणाचा आहे तो. हा जो निश्चय आहे हा तमोगुणाचा आहे. म्हणजे युद्धासाठी तो तमोगुण वर काढायलाच लागतो, घ्यायलाच लागतो, स्वीकारायला लागतो, उपयोग करून घ्यायला लागतो. शस्त्र जे असतं तर ते आपण कसं वापरतोय त्याच्यावरती त्याचा अवलंबून असतं. आपण स्वयंपाकघरात सुद्धा सुऱ्या वापरतो. सुरी कशासाठी वापरतो? आपलं बोट कापून घेतोय की भाजी कापतोय? म्हणजे कुठच्याही गोष्टीचा उपयोग काय पद्धतीने केला जातो त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं. आणि संतांचं हेच असतं की विषयांवरती ते अवलंबून नसतात, वैराग्य त्यांचं परिपूर्ण असतं, आणि विवेक जो आहे तर तो अखंड आहे. उदाहरण छान दिलंय की हा चोर आहे हे जर का माहिती असलं तर आपण काळजी घेतो, आणि चोराची सोबत होते. उलटी प्रवासात पूर्वी एकटे दुकटे जायला जरा भीती वाटत असे, तर एखाद्या चोराच्या संगत जर का घ्यायची वेळ आली तर त्याची सोबत म्हणून घ्यायची, आणखीन आपली पूर्ण काळजी घ्यायची. आपल्याजवळ काही सांभाळायचं नाही मौल्यवान. तेव्हा अशा पद्धतीने तो विषय भोगतो पण विषयात अडकत नाही. हे त्याचं फार मोठं आहे. ज्ञानी जो असतो तो विषय भोगतो पण तो सुखासाठी त्या विषयांवर अवलंबून नसतो आणि तो त्या विषयांमध्ये अडकत नाही. आपण काय असतं, आपण सुखासाठी विषयांवर अवलंबून पण असतो. आणखीन हे मला आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, आत्ता मला हे मिळालं, आता आणखीन मिळावं. गीतेत आहे 16व्या अध्यायात हे अशा पद्धतीचे श्लोक, इमं प्राप्स्ये मनोरथम वगैरे. आत्ता हे मिळालं, आता याच्यानंतर आणखीन पाहिजे. तसं ज्ञानाला कधीही होत नाही. हा मोठा फरक आहे. त्यामुळे अज्ञानाच्या बाबतीत तृप्ती संभवत नाही, आणि ज्ञानाच्या बाबतीत मात्र पूर्णपणे तृप्त जीवन जगतो तो. इथे तृप्ती संभवते ते झालं आपलं. उदाहरण दिलेलं आहे की पूर्वी राज्य असायची, तर एका राजाला दुसऱ्या राजाने जिंकलं, तुरुंगात टाकलं, आणि पुढे काही काळाने त्याला काय वाटलं पण त्याची सुटका केली, आणखीन एक गाव त्याला दिलं. तो तुरुंगातनं सुटका झाल्याचा आनंद, आणखीन शिवाय एक गाव मिळालं आनंद, तो खुश होऊन जाईल, तृप्त. पण याच्या उलट जो कधीही असा कष्ट भोगत नाहीये अशाला साम्राज्य सुद्धा कमी वाटेल. तो आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे ह्याच्यातच जाईल. तसं जीवनमुक्ताचं असतं की ह्या देहाच्या जगाच्या बंधनातनं त्याची सुटका झालेली असते. त्यामुळे तो थोड्या थोडक्या भोगाने सुद्धा संतुष्ट असतो. त्याला आणखीन पाहिजे हे त्याचं संपलेलं असतं. आणखीन अज्ञानाचं मात्र आणखीन पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, वेगळं पाहिजे, रुची पालट पाहिजे,
ही गाडी झाली, आता ही गाडी पाहिजे, हे कधीही संपत नाही. मग प्रश्न विचारलाय की विषयामध्ये दोष आहेत हे सगळं त्याला माहिती आहे, अनित्य आहेत माहिती आहे. मग असं असताना सुद्धा प्रारब्ध कर्म विषयभोगाची इच्छा निर्माण करेल का? तो विषयांकडे वळेल का? तर याला उत्तर दिलं की प्रारब्धाचे काही प्रकार आहेत, आणखीन ते तशी प्रवृत्ती निर्माण करतात. प्रारब्धाचे प्रकार कुठचे आहेत? स्वेच्छा, अनिच्छा आणि परेच्छा असे 3 प्रकार शास्त्रांनी सांगितले आहेत. आता स्वेच्छा प्रारब्ध म्हणजे काय आहे? तर रोगी आहे आणि कुपथ्य करतोय. औषध ने घे असोनी व्यथा, पथ्य न करी सर्वथा, मिळे आली या पदार्थात, तो मूर्ख म्हणून समर्थांनी म्हटलाय. पण म्हणजे कर्माचे परिणाम माहिती आहेत आणि तरी सुद्धा तो चुकीच्या पद्धतीने वागतोय का? प्रारब्धाचा रेटा. पूर्ण कल्पना आहे काय परिणाम होणार आहेत, पण तरी देखील मन आवरत नाही, इंद्रिय आवरत नाहीत आणि त्यामुळे तो ते कर्म करून बसतो. ह्याला स्वेच्छा प्रारब्ध, स्वतःच्या इच्छेने, अनिवार्य इच्छा, अनिवार्य ओढ त्या विषयाची, याच्यामुळे तो ते भोगायला जातो आणि ह्याला स्वेच्छा प्रारब्ध असं म्हणतात. पूर्णपणे अनिवार्य आहे. काही काही गोष्टी प्रारब्धातल्या अनिवार्य आहेत, ज्या भोगायलाच लागतात. आता हे अगदी म्हणजे सामान्य माणसाचा तर निश्चय टिकतच नाही, पण जीवनमुक्त सुद्धा स्वेच्छा प्रारब्ध अशा पद्धतीचं अनिवार्य जे असतं ते शांतपणे भोगून संपवतो. ईश्वराला सुद्धा टळत नाही असं म्हणतात. तिथे बाकी कोणाला कसं टळणार आहे? स्वभावाप्रमाणे हे चालतं, प्रारब्धाप्रमाणे जीवन चालतं. म्हणून देह सुद्धा प्रारब्धावरती टाकला, हे जे समर्थ म्हणतायत त्याच्या मागे फार हे मोठं आहे की देह प्रारब्धावरती टाकला म्हणजे प्रारब्धाच्या स्वाधीन केला. जसं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे तो आता वागेल. देहाचं जर का प्रारब्ध भिक्षा मागण्याचं असलं तर भिक्षा मागेल, गादी गर्द्यांवरती लोळायचं असलं तसं असेल. असे सुद्धा काही जीवनमुक्त आहेत, सम्राट जनक किंवा शुकासारखे की ज्यांना काहीही जवळ नाहीये. सगळ्या पद्धतीचे असू शकतात, पण सगळे आत्म एकच असतात. म्हणून प्रारब्ध हे अतिशय बलवान आहे. आता जर का ते बलवान नसतं तर उदाहरण जे दिलंय ते नलराजा आणि युधिष्ठिर यांचं दिलेलं उदाहरण. द्यूताचे परिणाम माहिती असून ते दोघंही द्यूत खेळले, हरले, सर्वस्व गमावून बसले. नलराजाची पण तीच गोष्ट आहे आणि युधिष्ठिराची आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. नलराजा हारला, आणखीन राज्य सोडून गेला, टाकून त्याला जायला लागलं. त्यांनी ह्याचं माहूत नाही काय म्हणतात सारथ्याचं काम स्वीकारलं, कारण त्याला घोड्यांची फार उत्तम परीक्षा होती. त्यांनी सारथ्याचं काम स्वीकारून एका राजाच्याकडे राहिला. तो इतकी त्याची अवस्था झाली होती का? अनिवार्य प्रारब्ध. त्या द्यूताच्या मध्ये परिणाम माहीत असून सुद्धा इतके ते वाहवत गेले की त्यांनी सर्वस्व पणाला लावलं. प्रारब्ध बलवान असल्यामुळे ते कोणाला टाळता येत नाही हे लक्षात घ्यायचं, पण प्रयत्न आपले सोडायचे नाहीत हेही ठरवायचं. मग प्रश्न विचारलाय की मग ईश्वराला पण का असं भोगायला लागतं? त्याच्यावरती सांगितलंय की प्रारब्ध हा नियम कोणाचा आहे? ईश्वराचा आहे. मग आपल्या नियमांविरुद्ध ईश्वर पण जात नाही, म्हणून तो ते प्रारब्ध भोगत असतो. दुसरं आहे अनिच्छा प्रारब्ध, म्हणजे इच्छा नसताना सुद्धा ते कर्म केलं जातं. दुर्योधनाने विचारलं होतं ना भगवंतांना की अथकेन प्रयुक्तोयम पापंचरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलाद इव नियोजितः. बळजबरीने इच्छा नसतानाही पाप का करतो? म्हणून भगवंताला प्रश्न विचारला होता. त्याच्यावरती भगवंतांनी उत्तर काय दिलं होतं? काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापापमा विध्येनम इह वैरिणाम. जोपर्यंत आपण
ह्या गोष्टी ताब्यात घेत नाही, जोपर्यंत आपण आपल्या सत्वगुणाला वर आणत नाही, तोपर्यंत ही या ज्या गुणांचे प्रभाव आहेत आणि त्यांच्यामुळे अनिच्छन अपि ते कर्म केली जातात. अनिच्छा प्रारब्ध. उदाहरण आता दुसरा एक अनिच्छा म्हणजे सहज अगदी म्हणजे आपण फिरायला गेलोय, आणखीन ध्यानी मनी नसताना मागणं रिक्षाने येऊन उडवलं. आपण व्यवस्थित चाललेले आहोत, इथे आपली इच्छा होती का? आपण मुद्दाम त्या रिक्षेच्या रस्ता क्रॉस करायला गेलो होतो का समोरनं? ते असतं तर स्वेच्छा झालं असतं. पण इथे त्यांनी मागणं येऊन आपण व्यवस्थित फुटपाथवरनं चालत असताना सुद्धा आपल्याला जर का उडवलं तर ते अटळ प्रारब्ध होतं, अनिच्छा प्रारब्ध होतं. आणि बाकी जे आत्ता दुर्योधनाचं उदाहरण दिलं तर ते त्याचा रज आणि तम फार फार बलवान होता. त्याचा अहंकार हा फार बलवान होता. आणखीन अहंकारामुळे त्यांनी शेवटी मृत्यू त्याने पत्करला, तो अहंकारामुळे पत्करला. आपल्याला हे माहिती आहे महाभारतातल्या कथा. म्हणून स्वभाव जो आहे तो 3 गुणांच्या मिश्रणाने असतो. मग ह्यांचा प्रभाव कमी करून ते गुण ताब्यात घेणं. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. 3 गुणांच्या पलीकडे जा हे सांगितलेलं आहे. पण जीवनमुक्ताच्या बाबतीत देखील जर का अचानक प्रारब्धवशात तमोगुणाचा प्रभाव वाढला तर तो चुकीचं काम करू शकतो, हेही सांगितलेलं आहे. तिथे विवेक उपयोग पडणार नाही, कारण ते अनिच्छा प्रारब्ध असतं. ते त्याच्या हातात राहत नाही. इतका गुण त्याचा तो वाढतो, त्याच्यात नेहमी जो ताब्यात असतो, तर तो अशा वेळेस ताब्यात राहत नाही जेव्हा प्रारब्ध इतकं बलवान असतं तेव्हा. तिसरं आहे ते परेच्छा प्रारब्ध. परेच्छा प्रारब्ध म्हणजे मला इच्छाही नाही आहे, काय नकोय असंही नाही, हवं असंही नाही आहे, पण कोणीतरी आग्रह केला, जायला लागलं, पोट बिघडवून घ्यायला लागलं. हे जे आहे हे परेच्छा प्रारब्ध आहे. म्हणजे दुसऱ्यांच्या इच्छेने जे घडतं नाईलाजाने, तर ते करायला लागतं. मग श्रुतीने जे म्हटलेलं आहे, इथे प्रश्न विचारलाय की मग आपण जी श्रुती विचार करतोय त्या श्रुतीच्यात तुमच्या ह्याच्यात विरोध नाही काय? किमिच्छन अपि हे म्हटलंय ना, किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुस्वंजरेत, म्हणून म्हटलेलं आहे की तो शरीराच्या मागे काही इच्छा करून जाणार नाही. मग त्याच्या मनात इच्छा कुठून निर्माण होणार? या इच्छा ज्या आहेत तर त्या प्रारब्धामुळे निर्माण होतात. इच्छा होणारच नाहीत असं नाहीये. त्याचा अर्थ असा आहे की तो मुद्दाम त्या इच्छांच्या मागे धावणार नाहीये, हा त्याचा अर्थ आहे. त्याच्या मनात प्रारब्धानुसार इच्छा निर्माण होणार आहेत. जर का भोग समोर आले तर तो भोगेल सुद्धा. तसा काहीही होणार नाहीये की नाही मी अजिबात घेणार नाही किंवा तोंड वाकडं करूनच घेतलं पाहिजे असंही नाहीये. आनंदाने स्वीकारेल, पण तो त्याच्या मागे हवंच मला अशा पद्धतीने जाणार नाहीये. त्याची जी प्रतिक्रिया असतात, मिळालं न मिळालं, त्या सगळ्या बाधित असतात. आणि तो प्रतिक्रिया आपली झाली तरी त्याच्याकडे बाधितांनी बघतो. अखंड बाधितानुवृत्तीनेच त्याचं चाललेलं असतं. म्हणजे जरी काय म्हणू एखादी इच्छा झाली तरी मनात अमुक इच्छा उठली, ह्या पद्धतीने तो बघतो. मला हवाय अशा ह्याने तो जात नाही, कारण त्याचं मी देहापासनं डिसोसिएट झालेला असतो. मी म्हणजे परब्रह्म, ब्रह्म हा त्याचा इतका दृढ निश्चय असतो की त्याला पंचदशीमध्येच मिथ्या आत्मा असं म्हटलेलं आहे देहाला. देह जो आहे तर तो मिथ्या झालेला आहे, त्याच्यासाठी सत्य नाही आहे हे माहिती आहे. तर त्यामुळे तो देहाच्या बाबतीत अशा पद्धतीने विचार करू शकतो. जीवनमुक्ताचं मन बाधित आहे, मनाने केलेले संकल्प बाधित आहे, सगळंच त्याचं बाधित आहे. त्याला उपमा जी देण्यात येते ती भर्जित बी म्हणजे भाजलेलं बी. कुठचंही बी भाजलं आणखीन पेरायला गेलो आपण, त्याला अंकुरणार नाहीये. आपण स्वयंपाक करताना कधी कडधान्य आपण भिजत घालतो
आणखीन मग त्यांना मोड आणून उसळ करतो, म्हणजे ते अंकुरतात. पण कधी कधी आपण भाजून पण करतो. विशेषतः चवळी, मसूर, वाल वगैरे भाजून करायची पद्धत आहे आपल्याकडे. आता हे भाजलेले जर का पेरले, भिजत घातले, तर त्याला अंकुर येणार नाही आहे, कारण त्याचा अंकुर जळून गेलेला आहे. पण आपल्याला ते खायला उपयोगी पडतात. बीज भाजून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे जे जन्माचं बीज होतं वासनारूप, ते भाजून गेलेलं आहे, जळून गेलेलं आहे, त्याची लाही झाली. आता त्या वासना जेवढ्या शिल्लक होत्या प्रारब्धाच्यामुळे, तर त्याचे भोग मी भोगतोय, पण आता अंकुर नाही, परत जन्म नाही. हा फार मोठा फरक आहे. हा जो ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते म्हटलेलं आहे ना, संकल्प बाधित आहेत. आणखीन तिथे सगळं जे आहे तर त्याच्याकडे पूर्ण अलिप्त दृष्टीने तो बघत असतो. हे माझं म्हणून तो बघत नाही. इंद्रिय इंद्रियांच्या ठाई देखी जे देहीचा धर्मू देही, ऐसे देखणे जे पाहिते आन आहाती. म्हणजे ज्याचं तिथे तो व्यवस्थित ठेवतो. आपण सगळं स्वतःवरती ओढून घेतो, आणि मी म्हणजे जीव म्हटलं तरी पुष्कळ झालं. मी म्हणजे देह म्हणूनच आपण वावरतो. पण हा देहाला बाधित केलेलं असतं, अहंकाराला बाधित केलेलं असतं, मनाला बाधित केलेलं असतं, आणि त्यांच्याकडे हा अलिप्तपणे बघत असतो. मी ब्रह्म म्हणून, चिदाभास म्हणून, अशा पद्धतीने तो बघत असतो. आणखीन म्हणून त्याचा जो मुख्य आत्मा म्हटलेला आहे, म्हणजे आत्मस्वरूप, ते त्याला अखंड माहिती असल्यामुळे, मी कोण आहे ह्याचा त्याच्याबद्दल भ्रम नसल्यामुळे, त्याचा जो सगळा व्यवहार असतो तो नारायण रूप झालेला असतो. तो त्याच्याकडे येत नाही, त्याच्या खात्यात जमा होत नाही. ते सगळं जे आहे ते अवघा झाला नारायण, याच पद्धतीने असतं. मग शंका विचारतात की असं जर का असलं तर जीवनमुक्ताला होणारी इच्छा अशी का भाषा वापरावी. ते आत्ता जे म्हटलं ना की भाजलेला धान्य आपण खाण्यासाठी वापरतो, जरी त्याला अंकुर आलं नाही, तसाच देहाला जे भोग मिळायचा आहे ते तो भोग मिळणार आहेत त्याला, म्हणजे त्याला म्हणजे देहाला मिळणार आहेत. तो स्वतःवरती ते ओढवून घेत नाहीत की माझं हे किती चांगलं, माझं घर किती चांगलं वगैरे, अशा पद्धतीने तो स्वतःवरती काहीही ओढवून घेत नाही. आणखीन त्याला त्याच्यामुळे परत अंकुर पण फुटत नाही, म्हणजे पुनर्जन्म मिळत नाही. पुनर्जन्म जेव्हा येतो तर त्यावेळेस आपण जगाकडे सत्यत्वानी बघत असतो. जेव्हा त्याच्याकडे मिथ्यात्वानी आपण बघायला लागतो तर त्यावेळे परत जन्म येत नाही. आता जर का आपल्याला हे कळलं, पण हा भ्रम नष्ट कसा करायचा? सरळ विचार आहे की जे होणार आहे ते चुकणार नाहीये, जे होणार नाहीये ते कधीही होणार नाहीये. हे जर का आपण लक्षात ठेवून वागायला लागलो तर सुरुवात होते. कमीत कमी मग आपल्याला त्या गोष्टींचा भीती वाटेनाशी होते, त्रास वाटेनासा होतो. ॲब्सोल्युटली हे प्रॅक्टिकल आहे. हे असं सुखात राहता येतं. समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला एकट्याला जायची वेळ आली, आणखीन त्यावेळी मग कोणी येईल का, चोर येईल का, अमुक होईल का, तमुक होईल का, अशी जर का भीती मनात बाळगली तर आपण किती दुःखी होऊ. त्याच्याऐवजी जर का विचार केला की जर का मला काही व्हायचं असलं तर देव आला तरी ते टाळू शकणार नाहीये, आणि जर का व्हायचं नसलं तर यम प्रत्यक्ष प्राण न्यायला आला तरी तो नेऊ शकणार नाहीये. याच्यासाठी त्या भगवंतावरती पूर्ण विश्वास लागतो, त्याच्या नियमांवरती विश्वास लागतो. हा जर का आपला विश्वास असला तर ह्या पद्धतीने निश्चित विचार करता येतो, आणखीन शांतपणे जीवन जगता येतं. त्याच्या पुढल्या पायऱ्या जीवनमुक्तीकडे जातात. पण हे आधीचा भ्रम घालवायचा उपाय विचारलाय तर होणे की न होणे किंवा करणे की न करणे हे त्याचे तोची जाणे. विश्व प्रकटले जेणे परमपुरुषे, म्हणून मग मी कशाला ते डोक्यावरती माझ्या घेऊ.
याच्यासाठी ईश्वरावरती श्रद्धा लागते, प्रारब्धाच्या त्याच्या नियमांवरती श्रद्धा लागते. ती जर का असली तर सामान्य माणूस देखील बऱ्यापैकी भयरहित जीवन जगू शकतो. मग ज्याला हे निश्चित माहिती आहे असा जीवनमुक्त भयरहित नाही होणार, आपोआपच होणार आहे तो. सामान्य सुद्धा जर का होऊ शकतो विवेकाच्या साह्याने, तर जो जीवनमुक्त आहे तो 100% पूर्णपणे भयरहित, निर्भय, आनंदपूर्ण असंच जीवन जगणार. ज्ञानी आणखीन अज्ञानी ह्या दोघांनाही भोग मिळतात, पण त्यांच्या भोगात फरक असतो. फरक हा असतो की ज्ञानी ते स्वतःवरती ओढवून घेत नाहीत, संकटात त्यामुळे सापडत नाही. अज्ञानी स्वतःवरती ओढवून घेतो आणि संकटात सापडतो, पुनर्जन्माच्या संकटात सापडतो. जीवनमुक्त भोग माईक आहेत हे लक्षात घेऊन भोग भोगत असतो, त्याला त्यांची आसक्ती नसते. परत ते भोग मिळावे म्हणून त्याचा संकल्प नसतो. अमुक परत माझ्या आता वाट्याला येऊच नाहीये अशा तऱ्हेचं नकार पण तिथे नसतो. जे येईल ते शांतपणे तो स्वीकारतो. संपूर्ण त्याच्या वासना बाधित असतात, संकल्प बाधित असतात. हे बाद करणं हे फार मोठं आहे. म्हणून ज्ञानाला पुढे प्रश्न विचारतात की त्याला अल्पकाळ का होईना पण सुख मिळतंच की नाही, मग भोगांची इच्छा कमी कशी होईल? त्याला उत्तर दिलंय की जगाकडे तो जो बघतो, सगळे भोग कुठून मिळतात आपल्याला? जगातून मिळतात. मग जगाकडे तो जे बघतो ज्या पद्धतीने, ती अशी दृष्टी असते की काय रचले सृष्टी त्याने, काय मायावी आहे, काय जादूगार आहे. म्हणजे जादूचे खेळ बघत असताना जसा आपण त्याचा आनंद घेतो, पण त्यातल्या कुठच्याही याने घाबरायचं आपल्याला कारण नसतं. घाबरणारे घाबरतात, पण ज्यांच्या हे लक्षात असतं त्यांना ते घाबरायचं कारण नसतं. जसं टी व्हीवरती ते साफ खोटं हे आपल्याला माहीत असतं, पण तरी देखील घाबरणारे घाबरतात, रडणारे रडतात. चालतंच की नाही? म्हणजे जे त्यातलं सगळे कथा सत्य मानतात तर त्यांच्यावरती परिणाम होतो. ज्यांचा विवेक जागृत असतो हे सत्य नाही हे माहिती असतं, त्यांच्यावरती ते फक्त त्यातली गंमत बघतात, एन्जॉय करतात. तसं जीवनमुक्ताचं होतं की जग कसं आहे, स्वरूप काय आहे हे त्याला पूर्ण माहिती असतं. आणखीन पूर्ण माहीत असल्यामुळे त्याच्यावरती परिणाम होत नाहीत, म्हणजे तो त्या जगाला एन्जॉय करतो. ईश्वराची काय सृष्टी बनवली आहे, ईश्वराने काय सुंदर बनवली आहे, किंवा काय वैविध्य आहे, कसा त्याचा नियम असतो, कसं बरोबर तो घडवून आणतो. अनेक पद्धतीने ह्या ईश्वराच्या आपल्याला आठवण ठेवता येते. म्हणजे आता हा करोना चाललेला आहे, आता वादळ झालं मोठं आमच्या या भागात, हे जे सगळं आहे तर याचा काय अर्थ आहे? ही ईश्वराचीच योजना असते ना. ती शांतपणे स्वीकारली, झालं नुकसान, ठीक आहे, व्हायचं होतं ते झालं. मला काही झालं असतं, व्हायचं होतं ते झालं. जर का माझं प्रारब्ध तसं असेल तर होणारच आहे. काही काही हे मास प्रारब्ध ज्याला म्हणतात, म्हणजे समाजाचं असतं. जसा करोना मोठ्या प्रमाणावरती पृथ्वीवरचा भार कमी करताय ईश्वर. अशा पद्धतीने ईश्वराचं नियोजन काय आहे हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून आपल्याकडनं जी काळजी घेता येईल अशा गोष्टींच्या ह्याच्यात ती आपण घ्यायची असते. पण अखंड मला होईल का, मी बाहेर गेले होते, अशा यांनी जर का आपण घाबरून बसलो तर सगळं जीवन फुकट जाईल आपलं, पूर्णपणे दुःखरूप होईल. कशासाठी करून घ्यायचं? ईश्वरावरती विश्वास ठेवायचा, त्याच्या सगळ्या सिस्टीमवरती विश्वास ठेवायचा आणि सुखाने आयुष्य घ्यायचं. जे चाललंय ते ईश्वरी नियमानुसार चाललेलं आहे. जे जाणार आहेत त्यांचं आयुष्य संपलं होतं म्हणून ते चाललेले आहेत. जे जगतायत त्यांचं आयुष्य शिल्लक होतं म्हणून ते जगलेले आहेत. तरुण का गेला आणि म्हातारी का टिकली असले प्रश्नच नाही आहेत. हे आयुष्य शिल्लक आहे म्हणून टिकली, आयुष्य संपलं होतं म्हणून गेला. हे ईश्वराच्या वरती जेव्हा आपण पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा असं कसं होतं रे म्हणून रडायची वेळ येत नाही. मग आपल्याला काहीही त्रास होत नाही. म्हणजे
हे नक्कीच खेद होतो थोडासा तरी, की काय हे, पण तरी त्याचा त्रास जो म्हणतो, दुःख जो होतो, त्याच्या प्रवाहात वाहत नाही. तो एक तरंग उठणारच आहे, कारण मन मेलेलं नाही आहे, पण त्या तरंगाचं रूपांतर प्रवाहात होत नाही, लाटेत होत नाही, आपण त्याच्यात बुडून जात नाही. तो एक दुःखाचा किंवा वाईट वाटण्याचा थोडासा म्हणूया असा तरंग उठून जातो. तसाच सुखाचा पण उठून जातो त्याच्या बाबतीत. मग पुढे म्हटलेलं आहे की स्वप्नाचं उदाहरण दिलेलं आहे जीवनमुक्ताच्या बाबतीत, की ही जी सृष्टी आहे ही कशी आहे की दिसते तोपर्यंत आहे. ह्याला दृष्टीसृष्टीवाद असं म्हणतात. अस्थिर आणि माईक सृष्टी जी आहे ती दिसते तोपर्यंत आहे. म्हणजे जोपर्यंत माझ्या दृष्टीसमोर आहे तोपर्यंत मला दिसतंय. जे माझ्या दृष्टीसमोर नाही, जे मला दिसत नाहीये, त्याला अस्तित्व नाही. दृष्टीसृष्टीवाद फार उपयोगी वाद आहे. मग ते तिकडे काय करत असेल, तिकडे थंडी असेल, तिकडे पाऊस असेल, तिकडे अमुक असेल, मग कसं काय होत असेल, काहीही मनात येत नाही, कारण यांना अस्तित्वच नसतं. त्या पावसालाही अस्तित्व नसतं आणि त्या माणसांनाही अस्तित्व नसतं. इतकं जर का आपण शांतपणे जगू शकलो तर अत्यंत आनंदात जगू शकू. याचा अर्थ प्रेम कमी होतं असा नाही आहे, प्रेम असतं, पण तरी दृष्टीसृष्टीवादात सृष्टी जेवढी दिसते तेवढीच अस्तित्वात आहे, हे आहे. आणखी ज्ञानाने त्याचा पूर्णपणे मृगजळासारखी आहे ती. मग जेव्हा ज्ञान होतं तर त्यावेळेस संपूर्ण सृष्टी बाधित होऊन जाते. ज्ञान होईपर्यंत विचाराने आपण बात करू शकतो तिचा, विचाराने तिच्याकडे आपण सतत बघू शकतो आणि स्वतःला पूर्णपणे अलिप्त ठेवून शकतो. छान कवच कुंडल धारण करू शकतो. ते किट असतं ना करोनाच्यासाठी, तर तसं पी किट आपण वापरू शकतो आपल्यासाठी, मनाच्यासाठी, ज्याच्यामुळे आपल्याला कसलंही दुःख होत नाही, शोक नाही, भीती नाही, काहीही नाही होत. मग इथे पुढे म्हटलंय की ज्ञानी सृष्टीतल्या विषयांची आसक्ती बाळगत नाही. ह्याला कारण हेच आहे की स्वप्नातले विषय स्वप्नात खरे वाटतात. जागृतीत त्यांचा उपयोग असतो का? अजिबात नाही. जागृतीतले विषय जागृतीत खरे वाटतात, ते जागृतीतच उपयोगी पडतात. आता जर का मी म्हटलं की मी स्वप्नात इथले थोडेसे पैसे घेऊन जाते, आणखीन स्वप्नात मला परवा छान बाजारात गेले होते, तिथनं काहीतरी घेऊन येते, चांगली गोष्ट, शक्य आहे का हे? अशक्यच गोष्ट आहे ही. कारण स्वप्नातलं स्वप्नात राहतं, जागृतीतलं जागृतीत राहतं. म्हणजे काय आहे? दोन्ही सारखी आहेत. याचं कन्क्लुजन काय आहे? जर का स्वप्नातल्याच सारखी जागृतीतली सृष्टी असली तर ती देखील तेवढीच भ्रामक आहे, जागृतीतली सृष्टी सुद्धा. स्वप्नातल्या उदाहरणावरनं हे छान अगदी आपल्याला सिद्ध करता येतं. स्वप्नातल्या गोष्टी जागृतीत उपयोगी पडत नाहीत, जागृतीतल्या गोष्टी स्वप्नात उपयोगी पडत नाहीत. जागृतीमध्ये स्वप्न राहत नाही, स्वप्नात जागृती राहत नाही, सगळं बदलून जातं. म्हणजे मग एक आपल्याला थोडा वेळ टिकते म्हणून मिथ्या वाटते, एक जास्त वेळ टिकते असं वाटतं म्हणून आपल्याला ती सत्य वाटते. पण जर का आपण दोन्हीचा विचार केला तर ज्या कायम टिकणाऱ्या नाही आहेत त्या सत्य कशा काय म्हणता येतील? त्या सत्य म्हणताच येत नाहीत. म्हणून ह्या अवस्था सारख्या आहेत हे जे शास्त्र आपल्याला सिद्ध करून देतं त्याच्यावरती विश्वास ठेवायचा, तसा विचार करायचा, विवेक आपला जागृत ठेवायचा, आणखीन त्यानुसार आपण आपला संपूर्ण आयुष्य आखून घ्यायचं असतं. असं जर का आपण करू शकलो तर आपण सुखात जगू शकतो. स्वप्नातल्या पदार्थांवरती जशी आपली इच्छा राहत नाही की अरे तो स्वप्नातला पदार्थ ना मी जाऊन घेऊनच येणार आहे, परत स्वप्न बघीन त्यावेळी तो दिसेल मला. स्वप्न परत तेच दिसतं का कधीतरी? नाही. तसंच जागृतीत देखील स्वप्नात आपण जेव्हा जागे होतो तेव्हा आपल्याला तेच जग आहे वाटलं तरी ते तसं नसतं. अखंड ते बदल. प्रवाह रूपाने आपल्याला ते सत्य वाटतंय. प्रवाह रूपाने मला हा ग्रंथ कायम दिसतोय,
पण फिजिक्सचे सुद्धा नियम हेच सांगतात की अखंड त्यातले अणू बदलत आहेत, अखंड शरीरातले अणू बदलत आहेत, सतत बदलत आहेत. मग हे बदलणारं शाश्वत आहे असं कसं काय म्हणता येईल आपल्याला? ज्ञान जे सांगताय की काहीही टिकाऊ नाही आहे, त्याच्यावरती नको विश्वास ठेवायला. आपल्या ज्याच्यावरती विश्वास आहे ते फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे ही सायन्सेस देखील तेच सांगतायत. त्याच्यावरती तरी विश्वास ठेवा. आपल्या शास्त्रावरती विश्वास नसला तर. श्रद्धा हे फार मोठं बळ आहे आपल्या साधनेच्यासाठी. श्रद्धा हे फार मोठी गोष्ट आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया हे पुढे आहे. नुसधीची या श्रद्धा झोंबू पाहशी परमपदा तरी तैसे हे प्रबुद्धा सोपे नव्हे म्हणून भगवंतांनी म्हटलंय. केवळ श्रद्धा उपयोगात नाही तर पुढलं जे सांगितलं संयतेंद्रिय, विचार वगैरे ते देखील लागतात. आणि ह्या सगळ्याच्या साह्याने आपल्याला अखंड त्याचा विचार ठेवता येतो, विवेक जागृत ठेवता येतो. सृष्टीच्याकडे ईश्वरांनी काय सुंदर रचली आहे, किती विविधपूर्ण आहे. एका माणसासारखा दुसरा माणूस दिसत नाही. कोट्यावधी माणसं आहेत, अब्जावधी माणसं आहेत. अगदी जुळी सुद्धा एकासारखी एक दिसत नाही. सिनेमातलं सोडा, प्रत्यक्षात कधी पाहिलेत? मी तरी पाहिलेली नाही आहेत एकासारखी एक पूर्ण दिसणारी. थोडा तरी फरक असतोच. किती विविधता आहे. कसं ईश्वराने निर्माण केलं असेल हे? ईश्वराचा जर का आपण असा विचार करायला लागलो तरी देखील आपली त्याच्यावरची श्रद्धा वाढायला लागते. आणि जागृती आणखीन स्वप्न हे दोन्ही मिथ्या आहेत हा जेव्हा निश्चय आपला टिकून राहतो तर तेव्हा त्या प्रारब्धाच्या भोगांचा सुद्धा त्रास होत नाही. स्वप्नात सुद्धा आपली काही काही प्रारब्ध संपतात. उलटी त्यांच्याकडे ह्या सगळ्या प्रारब्ध भोगांकडे चला संपलं एक, परत आता ते भोगायला नाही लागणार, अशा पद्धतीने आपण एक कटकट गेली असाही विचार करू शकतो. माझ्या प्रारब्धात होतं ना, भोगून संपलं, आता परत परत कशाला हवा येते, अशा पद्धतीने आपण विचार करू शकतो. माझे भोग संपत चाललायत, आनंद वाटायला लागतो. पण इथे जे आहे द्वैताचं मिथ्यात्व जर का आपण अखंड लक्षात ठेवलं तर आपल्याला प्रारब्धाचा त्रास होणार नाही. प्रारब्ध आहे ते देहाला भोगायला लागणार आहे. पण आपण नेहमी काय करतो की देहाचं सगळं मनावरती ओढवून घेतो, मला त्रास होतोय असं म्हणतो. पण जर का देह आणि मन ह्यांच्यामध्ये भिंत उभी केली विचाराची, विवेकाची, तर जगाचे काय, देहाचे काय, कुठलेही त्रास मनाला होणार नाहीयेत. बरोबर आहे? मन जे आहे, मला झालं म्हटल्यामुळे आपण मन दुःखी करून घेतो. जे काय होत असतं घटनेबरोबर मन दुःखी करायचं काय आवश्यकता आहे? मी ब्रह्म आहे. मी ब्रह्म असल्यामुळे इंद्रिय आणखी देह जे काय करतायत ते करून देत, माझा त्यांचा संबंध नाही आहे. अशा पद्धतीने जर का आपण मनात विचार ठेवले, बुद्धीने निर्णय घेतलेला असला तर आपलं मन कायम आनंदात राहतं. देहाच्या दुःखांबरोबर ते दुःखी होऊ शकत नाही. मग संचित प्रारब्ध क्रियमाण नारायण रूप, मग एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. नाश म्हटलेला आहे तिथे, पण कसला? भोगांचा, त्या घटनांचा नाही, प्रारब्धाचा नाही. प्रारब्धाचा नाश होत नाही, पण त्याच्यातनं जे सुखदुःखाचे आपल्याला मिळत असतात त्या सुखदुःखांच्या मिळण्याचा नाश होऊन जातो. भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला याचा हा अर्थ आहे की त्याच्यातनं मनाला जे सुखदुःख होतात, शरीराला सुखदुःख होतात का? हो. शरीर जर का पाहायला गेलं तर अचेतन आहे पूर्ण. जर का उद्या एखादा गँग्रीन वगैरे झालं, आणखीन हात ॲम्प्यूट करायला लागला, म्हणजे कापून टाकायला लागला, त्याच्यात चेतना राहते? त्याच्यात चेतना अजिबात राहत नाही. म्हणजे देह चेतन नाहीच आहे. आतमध्ये जे अंतःकरणात चिदाभास नावाचा आहे चैतन्य, प्रतिबिंब, तर त्याच्यामुळे ह्याला चैतन्य आल्यासारखं होतं मनाला.
मग देह कसा आहे हे जर का भान ठेवलं आणि देहाची सुखदुःख त्याच्याजवळच ठेवली, मनाने ती स्वीकारली नाहीत, तर मन कशाला दुःखी होणार आहे? मन अजिबात दुःखी होणार नाही. असं झाल्यामुळे प्रारब्धाचा त्रास त्याला अजिबात होणार नाही. प्रारब्ध भोगाने त्याचं काहीही नुकसान होणार नाही, नफा होणार नाहीये. तो जसा असतो तसा आनंदात कायमचा तो राहतो. आता वेदांत शास्त्र आणि प्रारब्ध यांच्यात फरक सांगितलेला आहे की तत्वज्ञानाचा मायिकत्वासंबंधी नियम आहे, आणखीन प्रारब्धाचा जीवाच्या सुखदुःखाच्या अनिवार्यतेसंबंधी नियम आहे. म्हणजे प्रारब्ध जीवाला सुखदुःख देणाऱ्या गोष्टी, घटना आणून समोर उभं करून ठेवतं, पण तत्वज्ञान म्हणतं की ते माईक आहे. आणि ते माईक आहे असा निश्चय झाल्यानंतर त्या घटनांचा त्रास होईनासा होतो. हे खूप महत्त्वाचा हा फरक आहे. त्यांची कार्यक्षेत्र वेगळी आहेत. प्रारब्धचे ते फक्त देहापुरतं मर्यादित आहे आणि तत्वज्ञान त्याच्याकडे बाहेरची आपल्याला दृष्टी देत असतं. तत्वज्ञान जे आहे म्हणजे सन्निधीची विचार जो आहे तर तो ठेवायला लागतो. प्रारब्ध असं म्हणत नाही की मला सत्य समजूनच हा भोग भोगला पाहिजे. कुठलाही भोग असं म्हणत नाही. मिथ्या समजून भोग भोगला तरी प्रारब्ध संपतं तिथलं. सत्य समजून भोगला तरी संपतं. फक्त सत्याने आपल्याला जे सुखदुःख होतं तर ते मिथ्याने होत नाही. मोठा फरक जो आहे तो हा आहे. तत्वज्ञान आणखीन प्रारब्ध हे दोन्ही त्यामुळे एकमेकांच्या विरोधी नाही आहेत. तत्वज्ञान झालं म्हणजे प्रारब्ध संपतं असं नाही. नाहीतर लोक ताबडतोब तत्वज्ञान माहीत करून घ्यायला येतील की मग माझ्या प्रारब्धावरती म्हणजे वाईट प्रारब्धावरती चांगलं असतं ते हवंच असतं, त्याच्यावरती तर मला जय मिळवता येईल, मग माझं ते चुकेल. अजिबात चुकत नाही आहे. सगळ्यांना ते भोगायला लागतं. फक्त त्याच्याकडे आपली दृष्टी बदलते, मनापर्यंत पोचू शकत नाही. सुखी दुःखी आपण होत नाही. जे जे भोग येणार आहेत ते तसेच येणार आहेत, पण सृष्टीचं आणि त्या भोगांचं माईक स्वरूप जाणल्यामुळे त्या भोगांचा भोगले तरी सुद्धा त्यांची पॉवर जाते, पूर्णपणे जाते. सुखी करायची आणि दुःखी करायची जो माणूस विवेकी असतो त्याच्या बाबतीत प्रारब्ध त्याला सुखी किंवा दुःखी करू शकत नाही. तो केवळ भोग आणून देऊ शकतो. आणखीन त्याच्यामुळे आत्मज्ञान आणखीन प्रारब्ध यांच्यात विरोध नाही आहे. जो आत्मज्ञानी माणूस आहे त्याला देखील प्रारब्ध कर्म तेवढंच राहतं जेवढं अज्ञानाला राहतं. कारण जगातनं प्रारब्ध आपल्याला येत असतं. जरी आत्मज्ञान झालं तरी माझ्यापुरता मी ब्रह्म आहे हा ठाम निश्चय होतो. त्याने माझा देह पडणार नाहीये, जग नष्ट होणार नाहीये. ईश्वराने निर्माण केलेल्या ह्या गोष्टी आहेत, त्या ईश्वराच्या नियमाप्रमाणे चालणार आहेत आणि त्यानुसार जे प्रारब्ध आहे ते ज्ञानाला पण भोगायला लागतं. फक्त त्याने तो सुखी किंवा दुःखी होत नाही. आणि याच्यामुळे जग आणखीन ज्ञान किंवा प्रारब्ध आणखीन आत्मज्ञान ह्याच्यात कुठेही काहीही विरोध नाही आहे. वेदांत तत्वज्ञान जे आहे तर ते प्रारब्धाला अजिबात विरोधी नाही आहे. प्रारब्ध केवळ भोगून संपतं, ज्ञानाने नाही. हे लक्षात घ्यायचं. थांबूया, मला वाटतं वेळ झाली आहे. हे जवळजवळ 180 पर्यंत झालेले आहेत. म्हणजे आपली काय होणार आहे काय नाही, आपल्याला ज्ञान झाल्यानंतर काय मिळणार आहे काय नाही ह्याच्याबद्दल गैरसमज असतात. की जो ज्ञानी आहे तर त्याचं प्रारब्ध, त्याला आजार होता कामा नये, त्याला अमुक होता कामा नये, त्याच्या घरच्या माणसांना पण काही होता कामा नये, असं काहीही नाही. भगवंत स्वतः सुद्धा आपल्या घरातल्या लोकांचं सुखदुःख टाळत नाहीत, स्वतःचं टाळत नाहीत. जीवनमुक्त संत त्यांच्या घरात मग कोणी गेलंच नसतं, तसं काहीही करत नाहीत. याला कारण त्यांनी ईश्वरी नियोजनाचा पूर्णपणे स्वीकार केलेला असतो. ईश्वरी जी सृष्टी चाललेली आहे ती त्याच्या नियमांप्रमाणे चालली आहे, त्याचा स्वीकार केलेला आहे
आणखी जशी प्रारब्धातली सुख दुःख येतील तशी या, काहीच प्रश्न नाही आहे. या म्हटलं तरी येणार आहेत, नाही म्हटलं तरी ती येणार आहेत. तर त्याच्यामुळे ह्या निश्चयातनं तो आनंदात राहतो आणि प्रारब्धाच्या सगळी जी सुखदुःख आहेत ती देहापुरती मर्यादित ठेवतो. थांबूया आता. काही प्रश्न असले तर सांगा. विचारू का पहिला? हा, चालेल. बोल. हा, नमस्कार. सॉरी, मी व्हिडिओ ऑन केला. नमस्कार. मी काय म्हणतो की आता जग सुंदर आहे, ईश्वराने केलेलं आहे, आणि ऍट द सेम टाइम ते मिथ्या आहे. तर ते ही जी क्रिया आहे, ही जी ज्ञानाची क्रिया म्हणावी झाली, ती एकाच वृत्तीने येते का? एक वृत्ती असं म्हणते जग सुंदर आहे, ईश्वराने केलेलं आहे, आणि मग नंतर पुन्हा दुसरी साधकाची त्याच वेळेला वृत्ती किंवा म्हणते ती मिथ्या आहे. साधकाच्यासाठी आपण दोन्ही बाजूनी विचार करायला लागतो. पण जो सिद्ध झालेला आहे, जो जीवनमुक्त झालेला आहे, ज्याचं हे ज्ञान दृढ झालेलं आहे, त्याचा मिथ्यात्वाचा निश्चय आतमध्ये इतका पक्का असतो की तो बघतानाच सौंदर्याकडे सुद्धा मिथ्यात्वाच्या ह्याच्यातनंच बघतो. म्हणजे आपण मृगजळाकडे बघतो की नाही, आपल्याला दिसतं ते, त्याचं आपण सौंदर्य पण किती छान दिसतंय म्हणून पण म्हणू शकतो, पण आतमध्ये आपल्याला माहित असतं की नाही हा मिथ्या आहे म्हणून. निसर्ग सुद्धा तो तसाच एन्जॉय करतो, तसाच एन्जॉय करतो. होय होय होय. तशाच पद्धतीने सगळ्या जगाकडे बघतो, एन्जॉय करतो सगळं. म्हणजे रसिकत्वी कवित्व वगैरे म्हटलेलं आहे ना माऊलींनी देखील, वाचे बरवे कवित्व कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. म्हणजे तिथे रसिकत्व त्याच्यात नसतं असं अजिबात नाही, तो सगळं एन्जॉय करू शकतो. म्हणजे त्या साधना करून ते ऍट द सेम टाइम येऊ शकतो तशी. अगदी अगदी अगदी. मिथ्यात्वाचा निश्चय पक्का झाला की झालं. तो निश्चय मात्र होणं आवश्यक आहे, नाहीतर काहीतरी भ्रमात आपण राहतो की माझा मिथ्यात्वाचा निश्चय झालाय, आणखीन मग प्रारब्ध हे हवं भोगांच्याकडे जाऊ शकतो. स्वतःला फसवण्यात माणूस फार तरबेज असतो. हो हो. दुसरा प्रश्न असा, सॉरी हा, मला एक दोन तीन प्रश्न अभ्यास करतो. दुसरा प्रश्न असा, थोडं आर्टिक्युलेशन करण्यात थोडस माझं हे होऊ शकतं. स्वप्नात ताई, स्वप्नात आपण स्वप्न हे स्वप्नात मिथ्या नाही वाटत, स्वप्न हे स्वप्नात सत्य असतं. तर जागृतीत आल्यावर ते स्वप्न मिथ्या आहे ते कळतं, बरोबर? मग जागृतीत ते स्वप्न आहे, ती जागृती आहे, किंवा ते जागृतीत ते स्वप्न म्हणजे ते मिथ्या आहे, हे कळायला थोडस. जागृती मिथ्या हे कळायला. हा, कारण स्वप्नाचं जेव्हा तुम्ही उदाहरण देता तर ठीक आहे, मी जे आता जागा झालोय त्याच्यामुळे त्या अवस्थेतनं मी निघालेलं आहे, तर स्वप्नातले सैन्य हे स्वप्नातच राहिले असं ते नाही का ज्ञानेश्वर महाराजांचं. पण मग जागृतीतलं स्वप्नात मिळतं का आपल्याला? जागृती तर स्वप्नात नाही मिळत, त्याचा व्यतिरेक झालं तर. पण ती जागृती ही खूप सत्य वाटते ना, जागृती ही मी स्वप्नासाठी कसं म्हटलं. हा विचार करायला लागतो की जागृतीतल्या गोष्टी ज्या अर्थी स्वप्नात अवेलेबल नाहीत त्या अर्थी त्या पण मिथ्या आहेत. म्हणजे दुसरी अजून एक अवस्था असेल जी जागृतीला पण ट्रान्सेंड होईल, बरोबर? जागृतीच्या पलीकडली जी अवस्था आहे ती ज्ञानाची अवस्था आहे, जी आपल्याला जागृती देखील मिथ्या हे कळून देते. पण याचा अर्थ असा नाहीये की त्याचा देह झोपणार नाहीये किंवा त्याला स्वप्न पडणार नाहीयेत. पण स्वप्नात सुद्धा त्याचा मिथ्यात्वाचा निश्चय कायम असतो. जो ज्ञानी असतो त्याला स्वप्न पडत असताना देखील ती मिथ्या आहेत हे माहिती असतं. जागृतीतले व्यवहार करत असताना सुद्धा त्याला ते मिथ्या आहेत हे माहित असतं. स्वप्नात ज्ञानी सुद्धा जागा असतोच ना, का त्याचा निश्चय तो पक्का असतो तिकडे. तो निश्चय स्वप्नात सुद्धा राहतो त्याचा. पण स्वप्नात साप दिसला तर घाबरत नाही, किंवा बॉम्ब फुटला तर त्याला घाबरायला बिलकुल येत नाही, कारण ही नोस की तिथे हे मिथ्या आहे. तो स्वप्न म्हणून नाही म्हणणार, कारण तिथे ते जसं आपल्याला ते खरं त्यावेळेस वाटत असतं ना,
तसे ते पदार्थ अस्तित्वात असल्याचंच असतं, फक्त ते मिथ्या आहेत हे माहिती असतं. त्याचा अर्थ असा नाही की हे स्वप्न आहे असं त्याला कळतं. त्याला ते स्वप्न आहे हे कळत नसतं त्यावेळेस. पण जसा तो जागृतीत त्या सापाच्या मिथ्यात्वाचा निश्चय करेल, तसाच तो स्वप्नात पण सापाच्या मिथ्यात्वाचा निश्चय असेल त्याचा. स्वप्नाचं कळतं, पण ते जागृतीत जेव्हा जागृतीतल्या अवस्थेला ट्रान्सेंड करताना ते स्वप्न कसं मानायचं? हे जागृती जे काही घडतंय, विचार विचार केवळ विचार, दुसरं काहीही नाही. शास्त्रानुसार विचार जे कायम टिकणारं नाहीये ते सगळं मिथ्या आहे. ओके. आणि एखादा तिसराच प्रश्न थोडा मुश्किल आहे. प्रश्न असा आहे की एखाद्या संसारी माणसाला, बहुतेक सगळ्या संसारी माणसाला, पुरुष म्हणून म्हणतो, की सगळं काही चाललंय ते परीक्षेनेच चाललेलं असं होतं, राईट? तो जीवनमुक्ताचा, त्याचं जीवनमुक्ताचे लक्षण आहेत का ते? जर एखादं प्रारब्ध घडलं की बाबा ही इच्छा माझी नव्हती, ती ईश्वराची होती किंवा दुसऱ्याची होती, तर ते परीक्षाचं लक्षण जास्त वाढत राहिलं तर ते जीवनमुक्ताकडे जाण्याची ती वाट दाखवतं का? असं नाही, जोपर्यंत ती परीक्षा सत्य वाटते तोपर्यंत अडकलेलाच आहेस. ठीक आहे, जय श्रीराम. थँक्स. नमस्कार, मी गीता बोलतेय. मला एक प्रश्न आहे की आता आपण हे सगळं मिथ्यत्व, म्हणजे त्याचा बाध करणं वगैरे हे जे आपण जे म्हणतो, पण पहिली एक रचना अशी आहे ना की जेव्हा आय नो ही सगळी माया आहे, पण तरी ईश्वर किंवा ओतप्रोत सगळीकडे जर ब्रह्मच भरलेला आहे, असं तर आहेच ना, म्हणजे ब्रह्म तर आहेच सगळीकडे. तर मग त्या ह्याच्यामध्ये जीवनमुक्ताला ते ब्रह्मच दिसत असेल ना, अनुभवत असेल ना तो ब्रह्मच. ब्रह्माचा अनुभव कसा येईल? जाणवणार तरी कसं? पण मग तो ब्रह्मच आहे, रंग तो निश्चय असतो. अच्छा. आणखीन त्याचा अनुभव त्याच्याशी एकरूप झाल्याशिवाय येत नाही. पण त्याची दृष्टी जी असते तर ती बदललेली असते. जसं जादूच्या प्रयोगांकडे बघताना आपली दृष्टी असते ती वेगळी असते की नाही, जरी आपण प्रत्यक्ष बघत असलो तरी, तशी त्याची दृष्टी जगाकडे बघतानाची बदललेली असते. त्याचा म्हणजे ब्रह्म आहे म्हणून हे दिसतंय. शंकराचार्यांचा एक फार छान आहे की अविद्या अध्यारोपित नाम रूप कर्मद्वारेण ब्रह्म निर्दिश्यते. म्हणजे जे काय आहे ते ब्रह्माच्या सच्चिद आनंद स्वरूपामुळे दिसतंय. ब्रह्म सद्रूप आहे म्हणून त्याच्यावरती ह्या जगाचा सगळा भास होतोय. म्हणजे जे दिसतंय त्याच्या मागे ब्रह्म आहे. ब्रह्म आनंद रूप आहे म्हणून मला ह्याच्यातनं आनंद मिळतोय, मला ते ज्ञानरूप आहे म्हणून मला ज्ञान होत आहे. ह्या पद्धतीने त्याचा तो व्यवहार जो असतो तो हा साधकाच्यासाठी आहे. त्याचा निश्चय होऊन गेलेला असतो, त्याला परत परत असा विचार करायला लागत नाही. बरोबर. पण आपल्याला या पद्धतीने विचार करायला लागतो की प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हि विंदते. म्हणजे प्रत्येक होण्याच्या जेव्हा ज्ञान होतं तर तेव्हा ते माझ्यामध्ये चिद्रूप ब्रह्म आहे, मी चिद्रूप ब्रह्म आहे म्हणून मला त्या चितचा ते भाग आहे ज्ञान होणं. म्हणजे आपलं लक्ष त्या चितवरती गेलं. अशा पद्धतीने विचार करता करता ते दृढ होऊन जातं. आणि मग सगळ्या जगाकडे बघताना ब्रह्मदृष्टी असते. म्हणजे मग गुरुर नैव शिष्य हा असं झालेलं असतं त्यांचं. सगळीकडे ब्रह्म असतं पण तरी व्यवहार व्यवहारासारखा असतो. पण जेव्हा सृष्टी, एखादा निसर्ग सुंदर आहे, म्हणजे जेव्हा असं जेव्हा अप्रिशिएट होतो तेव्हा खरं तर असा भाव ठेवला तर बरोबर आहे का की इथे ब्रह्म आहे म्हणून ते सुंदर आहे, म्हणून ते मला आवडतंय, कारण माझ्यातही ब्रह्मच आहे, म्हणायला काहीच हरकत नाहीये. काहीही हरकत नाहीये. मग उकिरड्याकडे कसं बघणार? बरोबर आहे. तर म्हणजे बाध बेसिकली नाही, म्हणजे सौंदर्याचं अप्रिसिएशन जे असतं, म्हणजे हे छान आहे वगैरे. सुंदर निर्माण केलाय, ईश्वराने सुंदर निर्माण केलाय असं म्हणायचं. कारण सगळं सौंदर्य काय आणखीन घाण काय, दोन्ही ब्रह्माच्या अधिष्ठानावरती आहेत. बरोबर बरोबर. अच्छा, तशी ती दृष्टी ठेवायची, मनात ते आणायचं नेहमी. अच्छा, अधिष्ठान. त्यामुळे ईश्वराने सुंदर रचलेली आहे सृष्टी.
त्याचे नियम आहेत त्याप्रमाणे चालली आहे, ह्या पद्धतीने विचार करायचा तिथे ईश्वराचा. हा बरोबर. अनुसंधान राहिलं पाहिजे कुठनंही. करेक्ट करेक्ट. ओके नमस्कार ज्योत्स्नाताई, थँक्यू. मला एक छोटासा प्रश्न शंका होती. म्हणजे ऍक्च्युली ते प्रश्नच कदाचित माझी भ्रांती असेल, पण मला असं ह्या अभ्यासातनं असं की वृत्ती एका वेळेला एकच उठते आणि दोन उठू शकत नाहीत, कारण एका मॅनेमध्ये एकच तलवार, हे बरोबर आहे का? बरोबर आहे ना? पण ह्या 174 आणि 175 श्लोकामध्ये त्यांनी असं म्हटलंय की अनेक वृत्ती अंतःकरणात असू शकतात. हे मी पहिल्यांदाच मी बघितलं हे. म्हणजे एका वेळी नाही, एवढं लक्षात घ्या. इथे लिहिलंय बघा लास्ट वाक्य, एकाच काली ह्या दोन्ही वृत्ती अंतःकरणात राहू शकतात. तो मागे बॅकग्राऊंडला निश्चय असतो. अच्छा अच्छा. वृत्ती उठलेली नसते. अच्छा अच्छा अच्छा. नाही, त्यामुळे मला वाटलं की मी चुकीचं समजतेय की एका मॅनेत एकच तलवार, हे बरोबर नाही असं वाटायला लागलं. जसा मी स्त्री आहे हा निश्चय माझ्यामध्ये बॅकग्राऊंडला आहे की नाही, म्हणजे ती वेगळी वृत्तीच नाहीये. ती वृत्ती वेगळी नाहीये, तो आतमध्ये निश्चय झालेला. कारण ह्याच्यात म्हटलेलं सगळं कळलं, पण ते एकाच काली दोन्ही वृत्ती अंतःकरणात राहू शकतात हे वाक्य नाही अशा का? पद्धतीने असतात ह्या. हा जो आतमध्ये निश्चय असतो तर त्याला त्यांनी तो आतमध्ये असतो, आणखीन वृत्ती मनावरती उठत असतात. पण ऍक्च्युली ना ह्याच्यात पण ह्याच्यामध्ये सांगताना त्यांनी एक उदाहरण सांगितलंय, आणि त्या उदाहरणात तर अगदी मल्टिपल वृत्ती आहेत त्याच्यात. कुठं आहे उदाहरण? काय, कितवा श्लोक आहे उदाहरण? म्हणजे मला सांगता येईल, पण ते असं काय म्हणजे श्लोक क्रमांक सांगा ना. 174. म्हणजे ह्या दोन वृत्ती आणि ते मल्टिपल वृत्ती. 74ला दोन किंवा मल्टिपल वृत्ती म्हटलेलंच नाहीये. नाही, जग मिथ्या. उदाहरण जे सांगितलं 174 मध्ये जोगांच्या पुस्तकामध्ये, त्याच्यात असं सांगितलं. जोगांचं म्हणताय? काय त्याच्यात काय की पायाला सुंदर स्त्रीनी स्पर्श केला तर ती वृत्ती, नेत्रांनी तिचे मुखकमल बघितले तर मनाला आल्हाद वाटतो ती वृत्ती, मला सुख होते आहे असं मला वाटतं ती तिसरी वृत्ती, आणि मनामध्ये हरिहरी ईश्वर चिंतन चालू आहे म्हणून माझा अंतरात्मा तृप्त आहे ही चौथी वृत्ती, आणि मस्तकामध्ये वेदना होत असल्यामुळे मला अस्वस्थ वाटतंय. हे म्हणजे मला जरा मजा वाटली. म्हणजे असं एवढ्या वृत्ती कशी? नाही, काय सांगते की अष्टावधानी म्हणून तुम्ही शब्द ऐकलायत ना. हो. एकाच वेळी 8 गोष्टीकडे लक्ष, एकाच वेळी इतक्या इतक्या गोष्टी करतो वगैरे. ओके. या एका वेळी होत नाहीत. त्याच्यात अगदी निमिषमात्राचं, क्षणार्ध सुद्धा नाही, आणखीन कमी, इतक्या काळाचं, इतक्या भराभर त्या वृत्ती एका पाठोपाठ उठत असतात. अशा इतक्या भराभर उठतात की आपल्याला त्या एका वेळी वाटतात. त्याला उदाहरण फार छान दिलेलं आहे की गुलाबाच्या पाकळ्या एकावरती एक ठेवा, गठ्ठा करा आणि त्याच्यात सुई ओवा. आता एका क्षणात जाते की नाही सगळ्या पाकळ्यातनं? आपल्याला काय वाटतं? एकदम गेली. पण एकदम गेली आहे का वास्तविक? प्रत्येक पाकळीला ती पार करत गेलेली आहे. प्रत्येक 2 पाकळ्यांच्या मध्ये थोडीशी गॅप होती. बरोबर आहे? हो. तसं वृत्ती आहेत या. म्हणजे त्या सूक्ष्म जो अंतर आहे, सूक्ष्म अंतर जे आहे, भेद जो टाइम लॅग आहे, तर तो आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. त्यामुळे त्या एका वेळी झाल्यासारखं वाटतं. बरोबर बरोबर. म्हणजे ते बरोबर आहे की एका वेळेला एकच वृत्ती. एका वेळेला ते सांगितल्यावरनं मला शंका वाटायला लागली म्हणून विचारलं. पण त्याच्या मागचं हे माहीत नसल्यामुळे त्यांच्या ह्याच्यात, म्हणजे त्यांनी वेगवेगळी इंद्रिय वेगवेगळ्या पद्धतीने उपभोग घेऊ शकतात, सौंदर्याचा म्हणा किंवा कसलाही. ऍक्च्युली ते पण मी वाचलं होतं की जर तुम्हाला एका वेळेला जर अशा 4 ठिकाणी लक्ष ठेवता येत असेल तर दॅट इज अ गुड थिंग, असं पण मी वाचलं होतं. कारण आपण भराभर कॉन्सन्ट्रेट करू शकतो, हे त्याच्यातलं चांगलं आहे. स्प्लिट जाऊन दुसरीकडे. बरोबर. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपल्याला काय होतं, जनरली इकडून इकडे लक्ष गेलं की तिकडे कॉन्सन्ट्रेट व्हायला वेळ लागतो.
तसं न होता आपण पटकन सगळीकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतो, हे त्यातलं फार चांगली गोष्ट आहे. ओके ओके. सो आता उलगडा झाला या तिन्हीतला फरक. थँक्यू. जस्ट नथिंग. मला विचारायचंय, आपण सृष्टीवाद जो सांगितला, त्या सृष्टीवाद म्हणजेच प्रतिती मात्र सत्तावान म्हणता येईल का? हो, म्हणता येईल. तेच. चला थांबायचं आता मग. प्रियंका, येतोय ऐकायला? हो, आता आत्ता आला. ओके, घेते. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व निलया, सम्मोह जो वाढला, अज्ञानांध जनास करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.